group of fungi that is named as Ascomycota किंवा Ascomycotina आपण जसं म्हटलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की मॅस्टिगोमायकोटिना जी आहे सिनोसायटिक हायपी असणारा फंगस आहे किंवा सिनोसायटिक हायपी असणारे हे फंगस आहेत. आणि त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे अल्बिगो कॅन्डिडा. अल्बिगो जो की ब्रासिकेसी फॅमिली म्हणजे मोहरी, मुळा, कॉलीफ्लावर या प्रकारच्या पर्टिक्युलर प्लांटवरती या प्रकारचं फंगस ग्रो होतं आणि एक व्हाईट मोल्ड त्या ठिकाणी तयार होतो असं आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं तेही पाहिलं. आता या फंगसमध्ये फंजायमध्ये त्याच्या क्लासिफिकेशननुसार दुसरा एक महत्त्वाचा ग्रुप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तो ग्रुप म्हणजे अस्कोमायकोटिना. या अस्कोमायकोटिनाचं एक एक्झाम्पल म्हणून ॲस्परजिलस नायजर या फंगसचं डिटेल्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. यामध्ये अस्कोमायकोटिना काय, तर अस्कोमायकोटिना नावाचे जे काही फंगस असतील या फंगसमध्ये तुम्हाला जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून या ठिकाणी एक ठराविक प्रकारचे स्पोर डेव्हलप होतात, स्पोर तयार होतात. आणि हे स्पोर जे आहेत हे स्पोर एका ठराविक सॅक लाईक किंवा एका चेंबरमध्ये तयार होतात आणि त्या चेंबरला म्हटले आस्कस. हे जे काही स्पोर आहेत पाहिजे हे स्पोर जे ते बरोबर अशा एका बॉटल शेप सॅकमध्ये तयार होतात आणि या बॉटल शेप सॅकला या ठिकाणी आस्कस किंवा असाय असं म्हटलं जातं. अनेक एक म्हणून त्याला असाय आणि सिंगल याला अस्कस. ठीक आहे. तर असं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेला ह्या प्रकारचे फंगस सेक्शुअल रिप्रोडक्शन करतील, सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून ज्या वेळेला ह्या प्रकारचे स्पोर तयार होतील तर हे स्पोर जे आहेत ते ऑर्नामेंटेड स्पोर असतात. आणि त्याचबरोबर या प्रकारचे हे जे काही स्पोर किंवा अस्कस जे आहे हे ठराविक अशा हाफ सर्क्युलर किंवा ज्याला आपण म्हणूया कॅव्हिटी लाईक फ्रुटिंग बॉडी त्या ठिकाणी तयार होऊन मग त्याच्यामध्ये हे अस्कस आतल्या तयार झालेले आपल्याला दिसतात. आता कसं असतं हे पहा, जसं की से फॉर एक्झाम्पल हे फंगस नो डाऊट सॅप्रोफायटिक फंगस आहेत बरेचसे यातले. ओके, सॅप्रोफायटिक फंगस आहेत. हे सॅप्रोफायटिक फंगस जे आहेत हे लीफ लिटरवरती किंवा पालापाचोळ्यावरती वाढतात, खाली त्याचं मायसिलियम ग्रो होतं. आणि ज्या वेळेला याचं रिप्रोडक्शन होणार आहे त्यावेळेला अशा प्रकारचं कप लाईक स्ट्रक्चर, कप लाईक मोठमोठे थॅलस किंवा फ्रुटिंग बॉडीज या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आपल्याला दिसतात. या फ्रुटिंग बॉडीमध्ये जर बघितलं आपण बारकाईनं तर त्याच्यामध्ये जर काही सेक्शन घेऊन पाहिलं या फ्रुटिंग बॉडीमध्ये आतमध्ये जे आहे या प्रकारचं मायसिलियम असतं. आणि या मायसिलियम पैकी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायसिलियम जे आहे या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायसिलियमचं या ठिकाणी फ्युजन होऊन त्यापासून फर्टिलायझेशन होऊन एक प्रकारची हायपी या ठिकाणी तयार होते. त्या हायपीच्या अनेक ब्रँचेस तयार होतात. म्हणजे या प्रत्येक हायपीच्या टोकावरती या ठिकाणी मिओसिसच्या थ्रू या प्रत्येक एका सॅकमध्ये साधारणतः 8 म्हणजे 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर सुरुवातीला तयार होतं. आणि हे जे काही 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे ते नंतर मग अशा प्रकारच्या 8 वेगवेगळ्या स्पोरमध्ये डेव्हलप होतं. त्याला म्हटलं जाते आस्कोस्पोर्स. लक्षात आलं का? बघा आता पुढे तयार होतं हे असं आहे. अशा प्रकारे हे फंगसचं मायसिलियम आहे. ठीक आहे. हे मायसिलियम जे आहे या मायसिलियम पैकी काही निगेटिव्ह मेटिंग टाईपचे मायसिलियम आहेत आणि काही पॉझिटिव्ह मेटिंग टाईपचे स्पोर किंवा त्या प्रकारच्या स्पोर पासून तयार झालेलं मायसिलियम. आणि मग त्याचं या ठिकाणी फ्युजन होईल. त्या फ्युजनमधून डायकॅरियोटिक हायपी तयार होतील. त्या डायकॅरियोटिक हायपीला ब्रँचेस येतील, भरपूर साऱ्या ब्रँचेस, आणि त्याच्या टीपला असं सॅक लाईक स्ट्रक्चर तयार होईल. सुरुवातीला या ठिकाणी हे जे काही न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस या ठिकाणी डिवाइड होईल. बरोबर, मिओटिकली त्याचं डिव्हिजन होईल आणि नंतर मग मायटॉटिकली त्याचे मल्टिपल न्यूक्लिया तयार होतील. जवळपास 8 न्यूक्लिया याच्यामध्ये तयार होतात. म्हणजे 2दा-3दा जवळपास याच्यामध्ये सेल डिव्हिजन होईल. एकदा मिओसिस आणि 2दा मायटॉसिस अशा स्वरूपाचं सेल डिव्हिजन होईल. आणि त्यानंतर मग या एका न्यूक्लियाचे असे 8 न्यूक्लिया याच्यामध्ये तयार झालेले दिसतात. मग ॲट द एंड हे 8 न्यूक्लिया जे आहेत हे 8 न्यूक्लिया अशा प्रकारच्या सेपरेटेड वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या एका अस्कसमध्ये
8 अस्कोस्पोर जे आहेत 8 अस्कोस्पोर तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ही या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. म्हणून याला म्हणायचं अस्को मायकोटिना. म्हणून या प्रकारच्या फंजाला काय म्हणायचं? अस्को मायकोटिना. अस्को मीन्स अस्कस डेव्हलप करणारे, मायकोटिना मीन्स मायसेलियम म्हणजेच फंजाय किंवा याप्रमाणे असणारे हे फंगस स्पेशल टाईपचे फंगस आहेत. याच्यामध्ये पुन्हा आणखी तुम्हाला पुढे जाऊन जर बघितलं तर भरपूर सारे प्रकार आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. की या फंगसला सॅक फंजाय असं देखील म्हटलं जातं. कॉमनली काय म्हणतात? सॅक फंजाय. का बरं? कारण का यामध्ये अशा प्रकारचे एक सॅक लाईक किंवा कप लाईक फ्रुटिंग बॉडी तयार झाली आपल्याला दिसते. ओके, सो दिस इज वी कॉल्ड एज अ सॅक फंजाय. एक्झाम्पल ईस्ट आहे, बेकर्स ईस्ट सुद्धा याच ग्रुपमधला आहे. काही कप फंजाय आहेत, मॉर्चेला असेल किंवा मग नंतर यामध्ये अशा प्रकारचे फ्रुटिंग बॉडी, आसकस फ्रुटिंग बॉडी तयार होणारे हे काही फंगस. हे पहा, हे देखील अगदी त्यातलंच आहे. सुंदर सुंदर स्ट्रक्चर आपल्याला या फंगसमध्ये तयार झालेले पाहायला मिळतात. आता ही जनरल ओव्हरव्ह्यू आपण थोडंसं लास्टली पाहूया की या प्रकारच्या फंगसमध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते. ती मग तुम्हाला सांगितलं की बा जसं की समजा ह्या स्पोर पासून समजा जर का ही याची लाईफ सायकल सुरू होत असेल तर हा स्पोर जो आहे हे स्पोर जर्मिनेट होतात. त्यापैकी काही पॉझिटिव्ह स्ट्रेनचे स्पोर असतात, काही निगेटिव्ह स्ट्रेनचे स्पोर असतात. म्हणजे दोन्हीवरती थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे. मग अशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्ट्रक्चर असणाऱ्या मायसेलियमचं या ठिकाणी मेटिंग होतं, प्लाझ्मोगॅमी तयार होते आणि यामध्ये सायटोप्लाझम जो आहे तो एकमेकामध्ये शेअर केला जातो आणि त्यानुसार डायकॅरिओटिक मायसेलियम किंवा डायकॅरिओटिक आस्कोगोनियम या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतं. की ज्या आस्कोगोनियमचं डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या फ्रुटिंग बॉडीमध्ये होते. बघा, याच प्रकारच्या थॅलस किंवा याच प्रकारच्या मायसेलियम काय तयार झालं, अशा प्रकारची फ्रुटिंग बॉडी तयार झाली. आणि त्या फ्रुटिंग बॉडीच्या आतमध्ये हे जे काय मायसेलियम आहेत या डायकॅरिओटिक मायसेलियमला म्हणजेच फ्यूज झालेले जे काय मायसेलियम आहेत त्या मायसेलियमचे एवढे साऱ्या ब्रँचेस याच्यावर तयार होतील आणि प्रत्येक ब्रँचच्या टोकाला एक सॅक लाईक स्ट्रक्चर तयार होईल. या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला जो काही झायगोट आहे, यंग अस्कस आहे, त्यामध्ये असणारे जी काही डायकॅरिओटिक न्यूक्लियस आहेत त्याचं या ठिकाणी डिव्हिजन होईल. 2 या ठिकाणी न्यूक्लिया तयार होतील, 2 चे 4 होतील, 4 चे 8 होतील. अशा प्रकारे मिओसिसच्या थ्रू जसं सुरुवातीला 2 तयार झाले, 2 नंतर मिओसिस होईल, मिओसिसने 4 होतील, 4 नंतर मग पुन्हा त्याच्यानंतर काय होतील, 8 होतील, पुन्हा त्याचं मायटॉसिस होईल. पहिल्यांदा मायटॉसिस, मिओसिस, परत मायटॉसिस, अशा प्रकारे दोनदा मायटॉसिस आणि एकदा मिओसिस या पद्धतीने 4 हॅप्लॉइड स्पोर तयार झाले आपल्याला दिसतात. 8 आपला हॅप्लॉइड स्पोर आपल्या याच्यावर तयार झाले दिसतात. मग हे जे काय 8 हॅप्लॉइड न्यूक्लियस आहेत याच्या सराउंडिंगला सायटोप्लाझम गोळा होईल आणि या प्रकारे पुन्हा आस्कोस्पोर जे हे आस्कोस्पोर तयार झालेले दिसतात. तर अशा प्रकारचं लाईफ सायकल या प्रकारच्या फंगसमध्ये असतं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जनरल जर बघितलं आपण की हा जो काही आस्कोमायकोटिना जो काही फंगसचा ग्रुप आहे हा पुन्हा एकदा एक ट्रू फंजा आहे किंवा ज्याला यू मायकोटा या ग्रुपमध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. कारण का या प्रत्येक फंगसमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या थ्रू स्पोर तयार झालेले दिसतात. सो ऑल द मेंबर्स ऑफ दिस सब डिव्हिजन दे आर कॉल्ड एज आस्कोमायसिटीज मेंबर. बिकॉज ऑफ दॅट दे हॅव फॉर्मिंग ascus is the main feature of these fungi and they are forming this ascus as a sexual reproduction or a sac to produce ascospores. So this subdivision consists of about 15,000 species. 15,000 स्पेसीज आपल्याला या आस्कोमायकोटिनामध्ये असलेल्या पाहायला मिळतात, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. मग यामध्ये याची कॅरेक्टरिस्टिक जर बघितली, या आस्कोमायकोटिनाची कॅरेक्टरिस्टिक काय किंवा आस्कोमाय ठीक आहे. तर या आस्कोमायकोटिना या फंगसचे जनरल कॅरेक्टर जर आपण पाहिले तर आस्कोमायसिटीज शोज wide range of their occurrence and found in each climate and soil organic waste. ओके, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही आस्कोमायसिटीजचे जे काही फंगस आहेत ते आस्कोमायसिटीज फंगस जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील. ईच अँड एव्हरी हॅबिटॅट दे कॅन ग्रो.
So these ascomycetes, some of the members of these ascomycetes काय झालेलं PPT ला स्क्रीन शेअरिंग का बरं होतंय ठीक आहे चला तर हे ascomycetes फंजाई जे आहेत यामध्ये काही मेंबर जे आहेत ते एंडो पॅरासिटिक देखील आहेत एक्टो पॅरासिटिक देखील आहेत म्हणजे मायक्रोरायझल टाईपचे सुद्धा काय आहेत सी इन दिस द मायसेलियम विच इज प्रोफ्युजली ब्रँच अँड सेप्टेड मायसेलियम जे काही या फंजाईचं तयार होईल हे मायसेलियम ब्रांचड असलेलं आपल्याला दिसतं भरपूर साऱ्या याच्या ब्रांचेस आपण काही तर ब्रांचेस त्याला तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर या मायसेलियममध्ये आपल्याला सेपरेट सेप्टम किंवा सेप्टेशन झालेलं पाहायला मिळतं सेपरेशन झालेलं पाहायला मिळतं ईच सेप्टम possesses central pole and each has a nucleus. Cell wall which is made up of by chitin fibrous microfibers. या सेलची सेल वॉल जी आहे साईडची ही सेल वॉल कायटिनाशियस मटेरियल पासून तयार झालेली आहे. In this you can observe the asexual reproduction which is takes place by formation of conidia and these are known as the pycnospores. जसं की आपण बघितलं की सुरुवातीला मॅस्टिकोमायकोटिनामध्ये देखील कोनिडिया तयार होत होते त्या प्रकारे यात देखील तयार होतात त्याला पिक्निओस्पोर्स असं म्हटलं जातं किंवा क्लेमॅडोस्पोर्स असं म्हटलं जातं पण मात्र यामध्ये सेक्शुअल देखील रिप्रोडक्शन आपल्याला क्लिअरली पाहायला मिळतं सो दिस इन दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज बाय फॉर्मिंग दी आस्कस अँड इनसाइड दी आस्कस किंवा या आस्कसमध्ये आस्कोस्पोर्स तयार झालेले आपल्याला दिसतात दे आर क्लिअरली अँड दे आर ऑलवेज separated ascospores are formed. So these spores are अफ्लॅजिलेटेड म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा फ्लॅजिला नाही फ्लॅजिला विच इज अपसेट मॅस्टिकोमायकोटिनामध्ये मात्र इथं फ्लॅजिला प्रेझेंट होते असे काही जनरल कॅरेक्टर्स आपल्याला या अस्कोमायकोटिनाचे पाहायला मिळतात पहा काय होतंय जनरली सेक्शुअल लाईफ सायकलमध्ये they have produced the ascus and these ascus contain ascospores okay haploid ascospores which includes 75% of the described fungi आणि त्याच्यामध्ये काही त्याच्या असेक्शुअल फॉर्म देखील आपल्याला पाहायला मिळतात आता यामध्ये बघा जे काही सेक्शुअली रिप्रोड्यूस करणारे जे काही फॉर्म्स आहेत किंवा ज्या प्रकारच्या स्टेजमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसते त्याला टिलोमार्फ असं म्हणायचं आणि ज्या फेजमध्ये फक्त आणि फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शनच काही पाहायला मिळतं या अस्कोमायकोटिना फंगाईचं त्याला ॲनामॉर्फ असं म्हटलं जातं ठीक आहे बरं ठीक आहे या अस्कोमायकोटिना या सब डिव्हिजनचा स्टडी करण्यासाठी आपल्याकडे एक एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी ॲस्परजिलस नायजर या फंगल स्पेसिसचा आपण या ठिकाणी स्टडी करणार ॲस्परजिलस जे आहे हे ॲस्परजिलस याच ग्रुपमधलं आहे इट इज क्लासिफाईड अंडर सब डिव्हिजन अस्कोमायकोटिना क्लास प्लेक्टोमायसिटीज ऑर्डर ॲस्परजिलेल्स family Aspergillus and genus Aspergillus. So these Aspergillus which represented about 132 species. 132 species या Aspergillus च्या आहेत and it is saprophytic fungus occurring in wide range of habitat. Saprophytic fungus आहे पहा म्हणजे डेड ऑर्गॅनिक मटेरियल वरती ग्रो होणारा फंगस आहे आणि वेगळ्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला हे Aspergillus फंगस जे आहे ते ग्रो झालेलं पाहायला मिळतं. So among these 30 स्पेसिस जे आहेत 30 स्पेसिस दे आर रिपोर्टेड फ्रॉम इंडिया अँड मेजरली ॲस्परजिलस नायजर ॲस्परजिलस रेपेन्स ॲस्परजिलस फ्लॅवर्स या स्पेसिस ज्या आहेत या पर्टिक्युलरली आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसतात यातल्या काही स्पेसिस ज्या आहेत या पॅरासिटिक म्हणून सुद्धा प्लांटवरती रिपोर्टेड आहेत कशा दिसतात ते पहा सुरुवातीला ॲस्परजिलस दिसतं कसं पहा बघ कॉमनली प्रत्येकाने पाहिलं असणार आहे तुम्ही कांदा आता समजा जर काय बघितला आता ह्यावेळेला कुठलाही कांदा बघा त्या कांद्याचं जर कवरचं टरफळ काढलं तर आतमध्ये त्या टरफलावरती काळी कोजळी अशी आपल्याला आली पाहायला सो दिस ब्लॅक कलर इज वी कॉल्ड ॲज द ॲस्परजिलस आणि ॲस्परजिलस मधले हे काय आहेत
कोनिडिया त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले दिसतात. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या थ्रू तयार झालेली ही कोनिडिओ स्पोर्स. मग याची अगदी अशी पावडर तयार झाली पाहायला मिळते. बरोबर. एवढंच नाही तर यामध्ये काही फ्रूटवरती किंवा काही फळांवरती सुद्धा आपल्याला हे ॲस्परजिलस वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ती फळं जी आहे ती खराब करतात. त्याचं कल्चर जर काय केलं समजा लॅबोरेटरीमध्ये, तर असं ब्लॅक ब्ल्यू ग्रीन कलरचं आपल्याला हे ॲस्परजिलस कल्चर मीडियावरती वाढलेलं दिसतं. कल्चर मीडियावरती याची ग्रोथ होईल आणि याप्रमाणे आपल्याला हे ॲस्परजिलस जे आहे याचं थॅलस किंवा याचा एक्सटर्नल अपीअरन्स आपल्याला असं दिसतो. आता डिटेल जर बघितले आपण ह्या ॲस्परजिलसची, तर ॲस्परजिलसमध्ये थॅलस जे आहे हे मच ब्रांचड थॅलस आपल्याला दिसतं. Aspergillus possesses well-developed, profusely branched, septate mycelium. भरपूर सारे ब्रांचेस या ठिकाणी या मायसेलियमच्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये सेप्टेड आहे, ब्रांचड मायसेलियम आहे, विथ इंटरवोन हॅपी, म्हणजे एकमेकांमध्ये अशा गुंतलेल्या हायपी आपल्याला दिसतात. अँड these हायपी आर मोस्टली होमोकॅरिओटिक बट समटाइम्स मे बी हेट्रोकॅरिओटिक ऑल्सो. होमो मीन्स व्हॉट? एकच सिंगल त्या प्रत्येक हायपीच्या प्रत्येक सेलमध्ये एकच न्यूक्लियस असलेला पाहायला मिळेल. काही ठिकाणी दोन प्रकारचे न्यूक्लियस आपल्याला सुद्धा दिसतात. सो द सायटोप्लाझम कंटेन मायटोकॉन्ड्रिया अँड रायबोझोम ऑल्सो. त्याचा जो काही प्रत्येक सेलचा सायटोप्लाझम असेल, या प्रत्येक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया त्याचबरोबर रायबोझोम्स असे हायर युकॅरिओटिक सेलचे असणारे जे काही ऑर्गॅनिल्स आहेत ते प्रेझेंट असतात. So the reserved food material, which is in the form of oil globules and simple pore present at the center of each symptom between the adjacent cell for translocation. त्यानंतर मग हे फंगस जे आहे ते सॅप्रोफायटिक फंगस आहे. ज्या काही डेड ऑर्गॅनिक मध्ये बघा इथे जे काही डेड म्हणजे जो काही या कांद्याच्या पाती ज्या आहेत डेड झालेल्या असतील, तर त्या डेड झालेल्या पातींमधून न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब केलं जातं. असं करणारं हे फंगस. त्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं त्याच्या थॅलसचं, तर खाली असं मायसेलियम आहे, सेप्टेड मायसेलियम. या एका ठराविक मायसेलियम मधून जी काही सेल आहे त्या सेल पासून अशा प्रकारची एक आउटग्रोथ तयार होते आणि एक लॉंग इलॉंगेटेड डंबेल शेप एक सिंगल असेप्टेड सेल तयार होती. याला म्हणायचं या ठिकाणी कोनिडिओफोर. So each cell produces erect branch. That erect branch is called as a conidiophore, which contain multiple nuclei and cytoplasm. त्याचबरोबर व्हेसिकल्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर जसं याची डेव्हलपमेंट होईल, असेक्शुअली जर बघितलं आपण, असेक्शुअल टाईपमध्ये याच डंबेल शेप कोनिडिओफोर वरती अशा काही बॉटल शेप ब्रांचेस या ठिकाणी तयार झालेल्या बघायला मिळतात. त्याला म्हटलं ते स्टेरिक मॅटा. ठीक आहे, याला म्हटलं तर स्टेरिक मॅटा. आणि या प्रत्येक स्टेरिक मॅटावरती मग त्या स्टेरिक मॅटाच्या ओस्टिओलला म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ओपनिंग जे आहे, या ओपनिंग मधून एक सिंगल न्यूक्लिआय आणि त्या न्यूक्लिआयच्या सराउंडिंगला काही सायटोप्लाझम अशा प्रकारच्या काही ग्लोब्युलर बॉडीज या ठिकाणी तयार झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर मग चेन तयार होते, म्हणजे ओल्ड जो असेल तो टोकाला, त्याच्यानंतरचा यंग जो असेल तो बेसला. अशा प्रकारे एका चेनमध्ये हे स्पोर तयार झालेले आपल्याला दिसतात. So these chain of spores are called as the conidial chain. बरोबर. किंवा याला म्हटलं जातं कोनिडिओ स्पोर. मग हे नंतर हे प्रत्येक जे काही स्पेरिकल स्पोर आहे, हा स्पेरिकल स्पोर त्यातनं काय होईल, सेपरेट आउट होईल आणि त्यानंतर प्रत्येक स्पोर पासून पुन्हा ॲस्परजिलस फंगसची ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे असेक्शुअली कोनिडिओ स्पोर पासून या ॲस्परजिलसचं मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन झालं पाहायला मिळतं. अशा अनेक कोनिडिओफोर आणि कोनिडिओ स्पोर्स त्या थॅलसवरती तयार होतात. त्यामुळे आपल्याला पूर्ण असं ब्लॅक कलरचं वेल्वेटी टाईप स्ट्रक्चर या ॲस्परजिलसचं एखाद्या ऑर्गॅनिक मटेरियलवरती किंवा सॅप्रोफायटिक मटेरियलवरती तयार झालेलं दिसतं. सो इन दिस सेल्स आर विगरसली ग्राव अँड मायसेलियम बिकम थिक वॉल्ड, वेअर these thick walled T-shaped cells are called as a fruit cell. खाली बेसला एक अशी थिक वॉल्ड सेल आपल्याला पाहायला मिळते टी शेपची. ठीक आहे ना, त्याला एक आउटग्रोथ आहे, त्याला फ्रूट सेल असं म्हटलं. त्या फ्रूट सेलवरती हा कोनिडिओफोर तयार होतो. त्या कोनिडिओफोर पासून स्टेरिंग मेटातून मग याप्रमाणे चेनमध्ये
कोनिडिओस्पोर तयार झाले आपल्याला दिसते. मग यामध्ये ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मी पाहिलं की कोनिडिया आर प्रोड्यूस फर्स्टली ऑन दी कोनिडिओफोर अँड ईच कोनिडिओफोर इज असेप्टेड अँड ग्लोब्युलर ॲट इट्स टर्मिनल एंड. ठीक आहे ना, असा ग्लोब्युलर असतो वरती एका बाजूला अँड सोलन टर्मिनल पोर्शन इज कॉल्ड द व्हेसिकल. या या पोर्शनला, वरच्या पोर्शनला म्हटलं या ठिकाणी व्हेसिकल. नाउ दीज व्हेसिकल्स बिअर द सरफेस ऑफ मेनी बॉटल शेप मल्टीन्यूक्लिएटेड प्रायमरी स्टेरिगमॅटा. त्याच्या सरफेसवरती अशा बॉटल शेप सेल्स तयार होतात, त्याला म्हटलं या ठिकाणी स्टेरिगमॅटा किंवा फिअलाइट्स असं देखील म्हटलं जातं. आणि या स्टेरिगमॅटाच्या थ्रू ग्लोब्युलर युनिसेल्युलर कोनिडिओस्पोर तयार झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, अशा प्रकारे याचा अपीरन्स आहे ॲस्परजिलसचा. आणि मग या ॲस्परजिलसमध्ये each sterigmata bears bacigenous chain of 10 to 12 conidia. Each conidium is spherical, ichinulate, multinucleate and smoky grains. आता प्रत्येक जे काही कोनिडियम आहे, कोनिडियम जे कसं असणार आहे, स्पेरिकल असणार आहे, किंवा जो काही कोनिडिया आहे स्पोर हा स्पेरिकल म्हणजे गोल. ओके, इचिन्युलेट कधी कधी आपल्याला पाहायला मिळेल, मल्टीन्युक्लिएट कधी कधी दिसतो. So this cell of mycelium that gives rise to conidiospore. Conidiophore is called as a food cell, and these conidia are dispersed by the winds, and wherever they are fall on suitable media, they can germinate into again a new thallus. अशा प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन या फंगसमध्ये झालं आपल्याला पाहायला मिळतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जर विचार केला तर या ॲस्परजिलस फंगसमध्ये जे काही मायसिलियम तयार होणार आहे, इट इज अनकॉमन, म्हणजे इतकं सहजासहजी होत नाही सेक्शुअल रिप्रोडक्शन, पण काही फेवरेबल कंडिशनला फक्त आपल्याला पाहायला मिळतं. इफ इट इज देन इट इज आयसोगॅमस ऑर अनआयसोगॅमस टाईप. आयसोगॅमस म्हणजे काय की अँथ्रिडिया आणि आस्कोगोनिया हे जवळपास सारख्याच आकाराचे असतात. मेल सेक्स ऑर्गन इज कॉल्ड ॲज अँथ्रिडिया अँड फिमेल सेक्स ऑर्गन इज कॉल्ड ॲज आस्कोगोनिया. या फंगसच्या मायसेलियमवरती तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की काही पॉझिटिव्ह स्ट्रेनचे मायसेलियम आहेत आणि काही निगेटिव्ह स्ट्रेनचे मायसेलियम आहेत. त्यापैकी आस्कोजिनस कन्सिस्ट of single uninucleate cell with terminal trigonine is formed. So both develop on the same or adjacent hyphae. जे काही अँथ्रिडिया आणि आस्कोगोनिया आहेत हे एकतर एकाच सिंगल हायपीवरती तयार होतील किंवा शेजारच्या हायपीवरती तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ज्यावेळेला अँथ्रिडियम जे आहे हे अँथ्रिडियम त्या ठिकाणी तयार होतं, त्या अँथ्रिडियममध्ये मेल न्यूक्लिया किंवा मेल गॅमेटे असं म्हणा, त्यातले न्यूक्लियस फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे आस्कोगोनिया सोबत फ्यूज होतात आणि त्यापासून झायगोटिक सेल तयार झालेली आपल्याला दिसते. इथे सुरुवातीच्या डायग्राम मध्ये दाखवलं होतं पहा काय होतंय की जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शनचं हे स्ट्रक्चर आहे. कोनिडिया स्पोर जर्मिनेट झाले, कोनिडियम जर्मिनेट होऊन पुन्हा याप्रमाणे हायफी तयार होऊन या हायफीवरती पुन्हा या प्रकारे व्हेसिकल आणि स्टेरिगमेटा आणि कोनिडिया तयार झालेला आपल्याला दिसते या स्ट्रक्चरमध्ये. ते पुढे पहा, जी काही मेल ब्रँच आहे एकाच सिंगल फिलामेंटवरती समजा दोन प्रकारच्या स्ट्रेन असणाऱ्या ब्रँचेस तयार होतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. एक समजा मेल आहे, एक फिमेल आहे. समजा मेल ब्रँचवरती याप्रमाणे जे काही न्यूक्लिया आहेत हे फिमेल ब्रँच सोबत फ्यूज होतात आणि फ्यूज झाल्यानंतर मग या ठिकाणी हे जे काही अँथ्रिडियम आणि आस्कोगोनियम आहे यामध्ये या ठिकाणी फ्युजन फॉर्म होतं आणि एकमेकाचा सायटोप्लाझम किंवा न्यूक्लियस जे येते एकमेकासोबत मिक्स होतात. मग या ठिकाणी अशी एक प्रकारची एक बॉडी या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरुवात होते, ज्याला अस्कोप कार्प असं म्हटलं जातं. किंवा ही जी आहे या ठिकाणी अशी राऊंडेड फ्रुटिंग बॉडी डेव्हलप झाली आपल्याला दिसते, मायक्रोस्कोपिक आहे. वेअर दीज आस्कोस्पोर्स आर प्रोड्यूस विदिन दी असाय आफ्टर मिओटिक डिव्हिजन. मग नंतर मग या फ्रुटिंग बॉडीमध्ये जे काही बायन्यूक्लिएटेड जे काही थॅलस आहे, मायसेलियम आहे, त्या मायसेलियमपासून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्याच्या टोकाला सॅग लाईक स्ट्रक्चर तयार होतं. त्या सॅग लाईक स्ट्रक्चरमध्ये याप्रमाणे एकदा मिओसिस आणि दोनदा मायटोसिस, सुरुवातीला मायटोसिस नंतर मिओसिस आणि पुन्हा मायटोसिस असं होऊन प्रत्येक डिप्लॉइड न्यूक्लियस पासून 8 हॅप्लॉइड स्पोर न्यूक्लिया तयार झाले आपल्याला दिसतात आणि हे पुन्हा न्यूक्लिया जे ते सेपरेट होतात आस्कोस्पोर्समध्ये.
बरोबर. या ठिकाणी या ॲस्परजिलस मध्ये याप्रमाणे 8 न होतात 4 जे आहे ते अबॉर्ट होतात आणि 4च जे आहे ते आस्कोस्पोर या आस्कसमध्ये डेव्हलप झाले आपल्याला दिसतील. सो ॲट द मॅच्युरिटी द आस्कोस्पोर इज इलिप्टिकल, इचिन्युलेट and biconvex. Now the Asci and ascospores are found within the closed fruiting body. असाय आणि आस्कोस्पोर जे आहेत हे एका क्लोज्ड असलेल्या फ्रुटिंग बॉडीमध्ये, ज्याला क्लिस्टोथेशियम असं म्हटलंय, अशा क्लिस्टोथेशियम मध्ये हे आस्कोस्पोर तयार झालेले दिसतात. दिस क्लिस्टोथेशियम दे आर राउंडेड. ईच क्लिस्टोथेशियम रिमेन्स सराउंडेड बाय अ सुडो पॅरेन्कायमॅटस पेरिडियम. म्हणजे एक प्रकारची फ्रुटिंग बॉडी थोडी. मग पहा याच्यामध्ये जे काही क्लिस्टोथेशियम आहे याप्रमाणे तयार झालं क्लिस्टोथेशियम इथे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कसं सुरुवात झाली, जे काही स्पोर आहेत हे स्पोर या ठिकाणी जर्मिनेट झाले. जर्मिनेट झाल्यानंतर त्यापासून थॅलस तयार झालं, मायसिलियम तयार झालं. त्या मायसिलियमवरती 2 प्रकारचे मायसिलियम आहेत. एक आहे अँथ्रिडियल मायसिलियम, दुसरा आहे आर्चिगोनियल मायसिलियम, हे की नाही, सॉरी अँथ्रिडियल आणि दुसरं काय होतं आर्चिगोनियल म्हणा किंवा ज्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणा, अँथ्रिडियल आणि आस्कोगोनियम. त्याच्यामध्ये पहा इथे दिसतं चांगलं या डायग्राम मध्ये की जे काही स्पोर आहेत हे स्पोर जर्मिनेट होतात. जर्मिनेट झाल्यानंतर यामध्ये हॅप्लॉइड होमोकॅरिओटिक मायसिलियम जे आहे, या होमोकॅरिओटिक मायसिलियम वरती अशी याप्रमाणे हळूहळू फ्रुटिंग बॉडी तयार व्हायला सुरुवात होते. आस्कोजिनस हायपी ज्याला म्हणतो, त्या आस्कोजिनस हायपी पासून फ्रुटिंग बॉडी तयार होते, ज्याला म्हटलं क्लिस्टोथेशियम. या क्लिस्टोथेशियम मध्ये आतमध्ये आसाय तयार होतात आणि या प्रत्येक आसायमध्ये आस्कोस्पोर्स तयार होतील. ते नंतर मग ते मॅच्युअर झाल्यानंतर ते फुटतील आणि ते आस्कोस्पोर जे ते हवेच्या दिशेनं पुन्हा हवेमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये डिस्पर्स होतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी या प्रकारचं ॲस्परजिलस जे ते वाढलेलं आपलं पाहायला. आणि शॉर्टली मोस्ट ऑफ द टाइम असेक्शुअल रिप्रोडक्शन या आस्कसमध्ये झालेलं पाहायला मिळतं. की काय होतं, हायपीवरती डायरेक्टली याप्रमाणे कोनिडिओ 4 तयार होतो. त्या कोनिडिओ 4 वरती स्टेरिंग मॅटा आणि स्टेरिंग मॅटावरती याप्रमाणे स्पोरची चेन तयार झाली पाहायला मिळते. ओके, डंबेल शेप किंवा असं ज्याला आपण म्हणूया चहूबाजूनं गोलाकार असा प्रकारचं एक स्ट्रक्चर, सुंदर स्ट्रक्चर तयार झाले पाहायला मिळतं. त्यापासून जे काही कोनिडिओ स्पोर आहेत ते कोनिडिओ स्पोर पुन्हा जर्मिनेट होऊन पुन्हा हायपी त्यापासून तयार होते. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या ॲस्परजिलस मध्ये पाहायला मिळतं. मग ॲस्परजिलस मध्ये मी जर पाहिलं तर सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन दोनही टाईपचे रिप्रोडक्शन्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथं नेटवर तुम्हाला काही मी ॲस्परजिलस चे अपीअरन्स कसे असतात ते दाखवतो मला. ॲस्परजिलस ॲक्च्युअली कसं वाटतं आणि कशा प्रकारे दिसतं मी अगदी कॉमनली बऱ्याच ठिकाणी पाहिलं असणार आहे. हे पहा, ॲस्परजिलसचं स्ट्रक्चर जर काय थोडंसं इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली किंवा ॲनिमेशनच्या थ्रू जर पाहायचं म्हणलं तर या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला हे ॲस्परजिलसचं दिसेल, आहे की नाही. फार सुंदर सुंदर डायग्राम आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये क्लिअरली असं दाखवलं आहे की जे काही काय म्हणतात त्याला कोनिडिओ 4 आहे, या कोनिडिओ 4 वरती हे पहा खाली कोनिडिओ 4 आहे आणि या कोनिडिओ 4 वरती याप्रमाणे असा चेन मध्ये कोनिडिया तयार झाले पाहायला मिळतील आस्कोस्पोर. या प्रकारचं स्ट्रक्चर साधारणतः की जे काही हायपी आहेत या हायपीच्या फूड सेलवरती कोनिडिओ 4 तयार होतो. या कोनिडिओ 4 मध्ये याला जो काही ग्लोबोज पार्ट आहे त्याला व्हेसिकल असं म्हटलंय. त्या व्हेसिकलला चहू बाजूने म्हणजे सगळ्याच बाजूने ग्लोबुलार स्टेरिंग मेटा तयार झाले आणि या स्टेरिंग मेटावरती कोनिडिया तयार झाले दिसतात. हे ॲक्च्युली त्याची ओरिजिनल मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलेली इमेज आहे. यात बी दिसतं व्यवस्थित फूड सेल आहे. फूड सेलवरनं हा कोनिडिओ 4चा गेला. इथं कोनिडिओ 4 वरती पुन्हा या ठिकाणी डेन्सली फियालाइट्स किंवा स्टेरिंग मेटा तयार झालेत आणि या प्रत्येक स्टेरिंग मेटातून मल्टिपल खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे कोनिडिया किंवा कोनिडिओ स्पोर याच्यावरती तयार झालेले दिसतात.
हे सर्व काही ओरिजिनल फोटोग्राफ्स आहेत मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्यानंतर. ॲस्परजिलस जे आहे ते या प्रकारे दिसतात. आता ॲस्परजिलस जे काही फंगस आहे, हे ॲस्परजिलस फंगस इकॉनॉमिकली सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की हे फंगस जे आहे हे काय करतं, फर्मेंटेशन करायचं काम, फर्मेंटेशनचा रोल प्ले करतं. कारण की जे काही डेड ऑर्गॅनिक मटेरियल आहे, सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिक मटेरियल, या ऑर्गॅनिक मटेरियलवरती व त्याच्या वाढीवरती हे फंगस ग्रो होऊन मोठ्या प्रमाणामध्ये याची डायव्हर्सिटी वाढलेली आपल्याला दिसते. हे काही सुंदर सुंदर स्ट्रक्चर्स आपल्याला इथे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली असलेले पाहायला मिळतील. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली काढलेला फोटो आहे. त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही पाहिलं तर ज्याप्रमाणे कोनिडिओ4 वरती स्टेरिगमेटा या बॉटल शेप स्टेरिगमेटा तुम्हाला दिसतो. त्या बॉटल शेप स्टेरिगमेटावरती कोनिडिया आपल्याला असे वरती किंवा कोनिडिओस्पोर वाढलेले आपल्याला दिसतात. अशा असंख्य कोनिडिओस्पोर जे आहेत, हे असंख्य कोनिडिओस्पोर यामध्ये तयार झालेले दिसतात. आता पहा या डायग्राममध्ये तुम्ही पहा की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे काही कोनिडिया किंवा कोनिडिओफोर या ठिकाणी असेक्शुअली तयार झालेले दिसतात. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही क्लिस्टोथेशियम तयार होते, हे क्लिस्टोथेशियम जे ते थोडंसं क्लोज चेंबर, स्मॉलेस्ट ग्लोब्युलर बॉडी या ठिकाणी तयार झालेली तुम्हाला दिसते. हा, एक मिनिट. सगळं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये ॲक्च्युली, पण जो काही आस्को काय म्हणतात त्याला सर, क्लिस्टोथेशियम जे आहे ॲस्परजिलसमध्ये काहीच या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या दिसेल. आणि त्यामध्ये मग आपल्याला नंतर आस्कोस्पोर्स तयार झालेले दिसतात. आहेत बरं का काही डायग्राम, त्याच्यातले एक्झॅक्ट दाखवतो मी कसं आहे. संपर्क चालू आहे. झालं, 1-2 मिनिटं राहिले. क्लिस्टोथेशियम त्यांनी 3 करायचं भाषण चालू आहे. युट्यूब लाईव्ह व्यंकटेश मावकर भारी बोलतो. हॅलो, याप्रमाणे पहा ही स्ट्रक्चर्स तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. इतकं कॉन्स्पिक्युअस आहे ते, इतकं म्हणजे मायक्रोस्कोपिक आपल्याला हे क्लिस्टोथेशियम पाहायला मिळेल की ते पाहण्यासाठी शक्यतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच वापर या ठिकाणी केला आहे. मग बाकीचं जे असेक्शुअली रिप्रोड्यूस होणारं जे काही स्ट्रक्चर आहे, असेक्शुअली रिप्रोड्यूस होणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही इझिली कंपाऊंड मायक्रोस्कोप आलेले आपण देखील आपल्याला हे पाहता येतं की ज्यामध्ये कोनिडिओ4 वरती स्टेरिगमॅटा आणि या स्टेरिगमॅटातून तयार झालेले हे सर्व काही कोनिडिओस्पोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले दिसतात. मग कोनिडिओस्पोर जे आहे ते कोनिडिओस्पोर कसे असतील, पुन्हा कोनिडिओस्पोर जे आहेत ते पुन्हा असे गोल आकाराचे, ग्लोबोज, मायन्यूट अशा आकाराचे आपल्याला पाहायला मिळतात. ते इथे क्लिस्टोथेशियम दाखवले बरं का, मी इतकं प्रॉपर नाही हा इथे बघा. येस, पण हा ॲक्च्युली हा ॲस्परजिलसचा नाही आहे, दुसऱ्या इतर फंगसचा आहे, पावडर मिल्ड्यूचा आहे, पण याच आकाराचा साधारणतः क्लिस्टोथेशियम तयार होतो. त्या क्लिस्टोथेशियममध्ये अशा प्रकारच्या असा आहे किंवा आस्कस तयार होतील की ज्या प्रत्येक आस्कसमध्ये आस्कोस्पोर्स तयार झालेले दिसतात. पाहिजे छान डायग्राम किंवा अशामध्ये सुद्धा दिसेल तुम्हाला या याच्यामध्ये. साईडनं पूर्णपणे असं क्लोज चेंबर आहे आणि सेंटरला अशा प्रकारच्या ह्या अस्कस फॉर्म होतात की ज्या अस्कसमधून आस्कोस्पोर, आता ही सारखी नाव आहे त्यामुळं थोडंसं कन्फ्युजन करू नका, पण मात्र लक्षात ठेवा आस्कोस्पोर या ठिकाणी तयार होतील. सो दिस इज जनरली इन दी आस्कोमायसिटीज. एक प्रकारची फ्रुटिंग बॉडी तयार होते आणि त्या फ्रुटिंग बॉडीच्या आतमध्ये असा आहे आणि या असायच्या आतमध्ये नंतर 8 नंबर ऑफ आस्कोस्पोर्स प्रत्येक याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे.
So it is enough for today's. In next lecture, we will continue with next group, that is Basidiomycotina, की जो या फंगस मधला किंवा फंजाय मधला एक वेगळा सब डिव्हिजन आहे. आतापर्यंत